तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मालेगावात दाखल झाली आहे। यावेळेला अजित पवार यांनी माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेतली। या भेटीच्या नंतर अजित पवार यांनी केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकाबद्दल मोठं वक्तव्य केलंय। सध्या केंद्रात नवा वक्फ बोर्ड कायदा आणला जातोय। मी तुम्हाला विश्वास देतो की वक्फ बोर्ड कायद्यात काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर मी स्वतः संबंधितांशी बोलेन। कोणतेही काम राज्यात आणि दिल्लीत होत असेल तर त्यात मी कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि माझी भूमिका असेल असंही शरद पवार म्हणाले। असंही मैं खुद उनके साथ बात करूंगा। नीतीश कुमार जी है, चंद्रबाबू नायडू है, चिराग पासवान है, खुद अपने महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर एकनाथ जी शिंदे जी है। हम सब मिलके इसके बारे में चर्चा करेंगे। लेकिन जो भी काम महाराष्ट्र में या दिल्ली में हो रहा है केंद्र में, उसके बारे में कहीं किसी भी जमात के ऊपर अन्याय नहीं होना चाहिए। ये हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की कोशिश रहेगी। हमने अभी जो भी एक पार्टी, जैसे हमने मराठा और ओपन कैटेगरी के लोगों के लिए साथी निकाला, ओबीसी लोगों के लिए महाज्योति निकाला, बैकवर्ड कास्ट के लिए, शेड्यूल कास्ट के लिए पार्टी निकाला, मातमी समाज के लिए आरटी निकाला, हमारा आदिवासी लोगों के लिए पार्टी निकाला। वैसे बहुत दिन खाली चर्चा ही होती थी कि माइनॉरिटी के लिए भी पार्टी निकालना चाहिए, और वही हमने मेरे ख्याल से 10-15 आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। राज्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आपल्यासोबत जोडले गेलेत। दलवाई सर, कसं पाहता तुम्ही अजितदादा यांच्या या विधानाकडे? हे आपले लोणकडी आहे, वेळ मारण्याचा हा सगळा प्रकार आहे। असं आहे, अजितदादांच्या हातामध्ये फायनान्स मिनिस्ट्री आहे, अर्थ मंत्रालय। त्यांनी मुसलमानांना त्यावेळेला स्कॉलरशिप आणि अमुक तमुक या संबंधामध्ये न्याय दिला का? इतर समाजाच्या लोकांच्या ज्या संस्था आहेत त्यांना किती निधी दिला, आणि मुस्लिम समाजाच्या ज्या संस्था आहेत त्यांना किती निधी दिला, ते आकडेवारी सरळ आहे। म्हणजे अजित पवार हे भाजपला घाबरूनच त्यांचं राजकारण करतात। आता असं आहे की मुसलमानांची मतं सगळीच जातील यासाठी आता मुसलमानांना काही खुश करण्यासाठी अशा रीतीची बातम्या देत राहतात, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही। ठीक आहे दलवाई सर, धन्यवाद। या तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल।